बाहेर धो-धो पाऊस सुरू आहे आणि घरात मस्त 2 मिनिटात बनणारं स्वीट कॉर्न रेसिपी बनवूया. हे अगदी मॉलमध्ये किंवा चौपाटीवर, फूड कोर्टमध्ये आवर्जून आपण खात असतो आणि घरी बनवायला घेतलं तर अगदी 1 ते 2 मिनिट पुरेसे आहेत. फारच सोपी रेसिपी आहे. काहीच विशेष साहित्य लागत नाही. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक छोटंसं लाईक नक्की करा. आज आपण स्वीट कॉर्नच्या 2 रेसिपीज बघतो आहे. एक म्हणजे बटर पेपर स्वीट कॉर्न आणि दुसरं चटपटीत असं मसाला स्वीट कॉर्न. नमस्कार. फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि पटकन कोणीही बनवेल अशा स्वीट कॉर्नच्या 2 टाइप्सच्या रेसिपीजला सुरुवात करते. अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या, म्हणजे मला हेल्दी आणि सोप्या-सोप्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि हो, तुम्ही तुमच्याकडे स्वीटकॉर्नच्या कुठल्या-कुठल्या रेसिपीज करता ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता मस्त ताज्या स्वीटकॉर्नचे सगळे आपण दाणे काढून घेऊ आणि हे स्वीटकॉर्नचे दाणे 1 मिनिटाकरिता हाय फ्लेमवर उकळवून घेऊ आणि त्याचं पाणी वेगळं करून बाजूला ठेवून घेऊ, म्हणजे ते गार होतील. आता आपण लगेचच एका कढईत 1 चमचाभर साजूक तूप घालू आणि अर्धा चमचा बटर घालूया. कधीही पण बटर घालताना आधी तूप किंवा तेल घालायचं आणि त्यामागून बटर घालायचं. याचा सुवास पण छान येतो आणि आपलं बटर जळणार पण नाही. आता लगेचच त्यामध्ये आपण आपले उकडून घेतलेले कॉर्न घालूयात. 15 ते 20 सेकंद परतवायचं. लगेच त्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं. अगदी 5-7 सेकंद परतवायचं आणि गरमागरम मस्तपैकी खायला घ्यायचं. आहे की नाही अगदी 1 मिनिट रेसिपी. नक्की करून बघा. अतिशय सोपं आहे. अगदी कोणीही करेल अशी. चला आता आपण दुसऱ्या टाईपनी स्वीटकॉर्न परतवून घेऊ. मी त्याच कढईत 1 चमचाभर तूप घातलं आहे. मला साजूक तुपातले स्वीटकॉर्न फार आवडतात. तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घाला. त्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, स्वीटकॉर्न घातला, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा तिखट असं सगळं घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. स्वीटकॉर्न आधीच उकडलेले असल्यामुळे याला काहीच वेळ लागत नाही आणि जास्त वेळ तुम्ही कढईत ठेवले तर ते कडक होण्याची शक्यता आहे, म्हणून बिलकुल जास्त वेळ ठेवायचं नाही. अगदी 15 ते 20 सेकंद परतवून झाल्यानंतर यामध्ये मी 1 चमचाभर टोमॅटो सॉस घातला आहे. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही शेजवान सॉस पण घालू शकता. मी इथे वापरला नाही आहे. आणि बस गरमागरम मस्त चटपटीत असे मसाला स्वीटकॉर्न तयार झालेले आहेत. दोन्ही टाईपचे आपण अगदी 1 मिनिटात बनवलं आहे. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. असंच तुम्ही उकडून घेतलेल्या स्वीटकॉर्नमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी शेव किंवा फरसाण, वरून मस्तपैकी लिंबू पिळायचं, थोडा चाट मसाला घालायचा आणि मस्त मस्त चटपटीत असं कॉर्न चाट बनवू शकता. पुन्हा भेटू अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.